नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। इथे मी 2 चमचे कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली आणि ती क्रश करून यामध्ये घालायचंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मोठे 3 चमचे तेल घालायचंय। हे तेल मी गरम करून घेतलेलं नाहीये, तसंच कच्चं तेल मी यामध्ये घातलंय। तेल घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हाताने ते तेल त्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय। आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा एक गोळा मळून घ्यायचा आहे। खूप जास्त सैलसर मळायचं नाहीये हे पीठ। हा मी इथे गोळा मळून घेतलाय। आता हा 5 मिनिटे आपल्याला फक्त भिजवून घ्यायचंय। 5 मिनिटांनंतर यातलं थोडंसं पीठ घेऊन याचा एक असा छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे। हा छोटासा गोळा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर हे लाटत असताना थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे। जेवढं शक्य असेल तेवढं हा पातळ लाटून घ्यायचा आहे। आपण पापड जसे लाटतो तसं हे लाटून घ्यायचं आहे। लागेल तसं एकदम थोडं थोडं पीठ लावायचं आहे। हा आपण गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवतोय, तर हा खाकरा एकदम पातळ असतो, त्यामुळे हे मी इथे लाटून घेतले। तुम्ही बघू शकता हाताची बोटं देखील त्यामधून दिसतायत। एवढं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचंय। याला छान गोलाकार शेप देण्यासाठी इथे मी मोठ्या साईजचा बाउल घेतलाय। तर हा बाउल ठेवून याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे याला छान असा गोलाकार शेप तयार होईल। आणि त्याच्या ज्या कडा आहेत शिल्लक राहिलेल्या त्या आपल्याला काढून घ्यायचंय। याचा छान आता गोल शेप तयार झालाय। हे आता आपल्याला भाजून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलाय। याच्यावरती हे आपल्याला शेकून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हाय फ्लेमवरती हे करायचं नाहीये। मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचंय। हे असं मॅशरनी आपल्याला सगळ्या बाजूनी प्रेस करायचंय, म्हणजे ते एकसारखं सगळ्या बाजूनी भाजलं जातं। किंवा तुम्ही कापडाने देखील हे थोडंसं प्रेस करून शेकून घेऊ शकता। अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला हे शेकून घ्यायचंय छान क्रिस्पी होईपर्यंत। हे आता तुम्ही बघू शकताय मस्त क्रिस्पी असा खाकरा तयार आहे। हा मी बाजूला काढून घेतेय। अशाच पद्धतीने बाकीचे देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी कमीत कमी साहित्यात मस्त क्रिस्पी आणि खमंग खुसखुशीत खाकरा तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। हे तुम्ही एअरटाइट डब्यामध्ये भरून ठेवून 1 महिनाभर खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।